ठळक घडामोडी. अनेक वर्षाच्या आपल्या प्रलंबित विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे 66 वर्ष नेतृत्व करणाऱ्या मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेने मंगळवार 24 सप्टेंबर पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय. बेमुदत संपावर जाण्याची नोटीस परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांना मोटार वाहन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, सरचिटणीस सुरेंद्र सरतापे, पौबा कणखर, दीपक गांगुर्डे यांनी दिले. परिवहन आयुक्तांनी तातडीने सहकारी अधिकाऱ्यांसह कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा केली. या चर्चेत नेहमीप्रमाणे कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींना कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षाच्या प्रलंबित मागण्यांवर अधिकाऱ्यांनी पोकळ आश्वासने दिली. बेमुदत संप मागे घेण्याची गळ घातली. लिखित स्वरूपात आश्वासनाची पूर्तता करण्यास अधिकारी असमर्थ ठरले. त्यामुळे यापूर्वीप्रमाणेच परिवहन अधिकारी आपली बोलवण करत आहेत याची जाणीव झाल्याने मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेने मंगळवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय. या संपामध्ये ठाणे, कल्याण, मुंबईसह महाराष्ट्रातील सर्वच परिवहन विभागातील कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. तसेच आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांना प्रशासकीय कामकाजाबरोबर वाहन चालक मालक हे ग्राहक सेवेचे काम करावे लागते. यामुळे प्रशासकीय कामात गुंतागुंत निर्माण झाले. या दुहेरी कामाच्या बोजामुळे कर्मचारी त्रस्त आहेत. महसुली विभागीय बदल्यांचे धोरण रद्द करण्यात आले नाही. विभागीय परीक्षांमध्ये अनावश्यक बदल करण्यात आलेत. आकृती बंदाची योग्य अंमलबजावणी केली जात नाही. कर्मचाऱ्यांच्या हिताच्या कळसकर समितीच्या तरतुदीची अंमलबजावणी न करणे, बदल्या बढत्यांमध्ये सेवा ज्येष्ठतेचा विचार न करणे या कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत. मोटार वाहन कर्मचारी संघटनेने वेळोवेळी या मागण्यांविषयी शासनाकडे दाद मागितले. त्याची दखल शासनाने घेतली नाही. केवळ तोंड देखील आश्वासने देऊन कर्मचाऱ्यांची वेळोवेळी बोलवण केले. त्यामुळे यावेळी लेखी स्वरूपात मागण्या मान्य झाल्याचे पत्र परिवहन विभागाकडून दिले जात नाही तोपर्यंत बेमुदत बंद मागे घेतला जाणार नाही, असेही अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी सांगितले. आमदार प्रताप सरनाईक हे मतदारसंघात दैनंदिन कामानिमित्त जात असताना रस्त्यात अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता ताफा थांबवून या अपघातात जखमी झालेल्या रुग्णांची आस्तेवाईकपणे विचारपूस करत उपचारासाठी मदत केली. पोलिसांची मदत घेऊन आमदार प्रताप सरनाईक यांनी जखमी रुग्णाला उपचारासाठी मीरा भाईंदर येथील स्वर्गवासी इंदिराबाई बाबूराव सरनाईक कॅशलेस रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात नेतात रुग्णांवर डॉक्टरांकडून त्वरित उपचार करण्यात आले. त्यावेळी स्वतः सरनाईक यांनी रुग्णासोबत राहून त्याला धीर दिला. तसेच जखमी रुग्णाच्या नातेवाईकांशी संपर्क करून त्यांना याबाबतची सविस्तर माहिती दिली. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. भाजपचे नेते व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्ताने भाजपा ठाणे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष संजय वाघोले यांनी काल आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. रेल्वे स्टेशन बाहेरील सॅटिस पुलाखाली झालेल्या या शिबिरात भाजपाचे माजी नगरसेवक, नगरसेविका, पक्षाचे पदाधिकारी, प्रवासी आणि नागरिकांनीही रक्तदान केले. कोकणात मोठ्या प्रमाणावर रक्त टंचाई जाणवत आहे. हे लक्षात घेऊन भाजपच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण
यांच्या वाढदिवसानिमित्ताने काल कोकणातील अनेक ठिकाणी एकाच वेळी रक्तदान शिबिरे भरवण्यात आली होती। या शिबिराच्या माध्यमातून 5,000 बाटल्या रक्त जमा करण्याचा संकल्प करण्यात आला होता। त्यानुसार ठाणे शहरात भाजपातर्फे रक्तदान शिबिर भरवण्यात आले होते। या शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला। भाजपचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी नगरसेवक नारायण पवार, भरत चव्हाण, संदीप लेले, मुकेश मोकाशी, माजी नगरसेविका नम्रता कोळी, प्रतिभा मडवी, कमल चौधरी, परिवहन समिती सदस्य विकास पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयेंद्र कोळी, राजेश मडवी, सरचिटणीस मनोहर सुखदरे, सचिन पाटील, डॉक्टर समीरा भारती, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्नेहा पाटील, भाजपाचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सूरज दळवी, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष सुरेश पाटील, वीरसिंग पारशा, किरण मनेरा, सरचिटणीस प्रशांत कळमटे, समर्थ नाईक, नताशा सोनकर, शरीफ शेख, वृषाली वाघुले यांच्यासह सर्व मंडल अध्यक्ष, विविध प्रकोष्ठचे संयोजक आणि जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची या शिबिराला उपस्थिती होती। विरुद्ध दिशेने होणारी वाहतूक रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने ठाण्यातील रस्त्यांवर टायर किलर बसवण्याचा निर्णय घेतला आहे। अपघात आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रायोगिक तत्वावर हे टायर किलर बसवण्यात येणार असल्याची माहिती ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली। हे टायर किलर बसवण्यापूर्वी त्याची सविस्तर माहिती त्या भागात दिली जाणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले। घोडबंदर रोड तसे अंतर्गत रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शुक्रवारी बैठकीचे आयोजन महापालिकेच्या नागरी प्रशिक्षण केंद्र येथे करण्यात आले होते। या बैठकीत ठाणे पोलीस आयुक्त आशिष डुमरे, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, पोलीस उपायुक्त पंकज सिरसाट, महापालिका उपायुक्त दिनेश तायडे, शंकर पातोळे, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केशवानी, घोडबंदर रोडचे नोडल अधिकारी आणि कार्यकारी अभियंता संजय कदम यांच्यासह मेट्रो प्राधिकरणाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते। विरुद्ध दिशेने वाहने चालवल्याने अपघात, वाहतूक कोंडी होत असते, त्यामुळे प्रायोगिक तत्वावर टायर किलर बसवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे। अशी ठिकाणे वाहतूक पोलीस निश्चित करणार आहेत। त्यानंतर तेथे महापालिकेतर्फे टायर किलर बसवण्यात येणार आहेत। हे टायर किलर बसवण्यापूर्वी त्याची सविस्तर माहिती त्या भागात दिली जाणार आहे। टायर किलर बसवल्याबाबतचे माहिती फलक 100 ते 200 मीटर अंतरावर लावण्यात येणार आहेत। या भागात रात्रीच्या वेळेत पुरेसा प्रकाश झोत असल्याची खात्री केली जाणार आहे। तसेच सीसीटीव्ही कॅमेरा क्षेत्रात तो भाग येत असल्याचे निश्चित केल्यानंतर हे उपकरण बसवले जाणार आहेत। या उपाययोजनेमुळे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांना अटकाव होईल असे महापालिका आयुक्त राव यांनी स्पष्ट केले। तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका। धन्यवाद।